नमस्कार. तर आज आपण खोकल्यासाठी घरगुती औषध किंवा आपण त्याला काढा म्हणतो, तो कसा तयार करायचा तर ते पाहूया. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते. तर इथे मी अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. अर्धा इंचाचं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 4-5 लवंगा घेतलेल्या आहेत. तर ह्या पहिल्यांदा आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून चेचून घ्यायच्या आहेत. याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. तर ही पेस्ट इथे पाहू शकता आपली तयार झालेली आहे. तर आता एका भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये जे चेचलेला मसाला होता तो घालायचा आहे. त्यानंतर हे भांडं गॅसवरती ठेवून याला उकळी आणायची आहे. याला उकळी यायला लागली की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा गूळ घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही गवती चहा वापरला तरी चालेल. मला गवती चहा मिळाला नाही आहे, त्यामुळे मी घातलेला नाही आहे. तर आता हे आपल्याला जे पाणी आहे ते 10 ते 15 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून 1 वाटी पाणी असेल तर याची अर्धी वाटी पाणी होतं शिजून. जो मसाल्याचा असं केल्यामुळे जो मसाल्याचा अर्क असतो दालचीन, आल्याचा, लवंगेचा, तर तो यामध्ये उतरतो. त्यामुळे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 1 वाटी पाणीचं आपल्याला अर्धी वाटी पाणी होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आणि त्यानंतर आपण हे गाळून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता हा काढा आपला तयार झालेला आहे. एकदम सोपा उपाय आहे, तुम्ही करून पहा आणि खोकला ज्यांना असेल त्यांना हा गरम प्यायला द्या, त्यामुळे आराम वाटेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.